मंडळी रामराम. नॅनो युरिया आणि नॅनो DAP बद्दल आज मी तुम्हाला सखोल अशी माहिती देण्याचा इथं प्रयत्न करतोय। मित्रांनो, माझ्याकडे दोन्ही जे प्रोडक्ट आहेत तर ते प्रदीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचे आहेत, ज्याला आपण जय किसान या ब्रँड नेमनी सुद्धा ओळखतो। तर हे माझ्या हातामध्ये आहे जय किसान नवरत्न नॅनो शक्ती नॅनो DAP। त्याच्यासोबतच हे माझ्या हातामध्ये आहे जय किसान नवरत्न नायट्रॉनिक। मित्रांनो, DAP मध्ये जी नॅनो शक्ती नॅनो DAP आहे तर याच्यामध्ये आपल्याला 6% नायट्रोजन आणि 16% जे काही स्फुरद फॉस्फरस म्हणतो आपण त्याला, तर फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते। हे पूर्णपणे नॅनो टेक्नॉलॉजीवर नॅनो फॉर्ममध्ये बनवण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही नॅनो शक्ती नॅनो DAP आहे तर ही पूर्णपणे बायोलॉजिकलरित्या तयार करण्यात आलेली आहे। नॅनो टेक्नॉलॉजीवर नॅनो फॉर्ममध्ये उपलब्ध असल्यामुळे आपल्या पिकामध्ये सहजरित्या उपलब्ध होते फास्टपणे, आणि फास्टपणे अपटेक होण्यासाठी सुद्धा जी नॅनो शक्ती नॅनो DAP आहे तर याचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळेल। आणि पूर्णपणे बायोलॉजिकल आहे, सहजरित्या आपल्या पिकाची जोमदार वाढ करण्यासाठी कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत फक्त सल्फर आणि आपण जर कॉपर सोडले तर हे घटक असलेले बुरशीनाशक कीटकनाशक सोडता तुम्ही नॅनो शक्ती नॅनो DAPचा तिथं वापर करू शकता। मित्रांनो, हे आहे नायट्रॉनिक, ज्याला आपण नॅनो युरिया सुद्धा म्हणूया। याच्यामध्ये 32% आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण पाहायला मिळतं, ते सुद्धा तीन वेगवेगळ्या स्वरूपातलं जे नायट्रोजनचं प्रमाण आहे तर नायट्रॉनिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे सुद्धा जय किसानचं नवरत्न नायट्रॉनिक आहे। तीन वेगवेगळे स्वरूप कोणते आहेत, ज्याच्यामध्ये एक अमाइड नायट्रोजन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अमाइड नायट्रोजन आपल्याला 16.5% पाहायला मिळतोय। अमोनिकल नायट्रोजन आपल्याला 7.5% पाहायला मिळतोय, आणि नायट्रेट नायट्रोजन आपल्याला तिथं 7.5% पाहायला मिळतो। मित्रांनो, तीन वेगवेगळ्या स्वरूपातलं नायट्रोजनचं फॉर्म असल्यामुळं आपल्या पिकाला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तिथं उपलब्ध होईल। जसं नायट्रेट नायट्रोजन जे आहे तर ते आपल्या पिकाला अतिशय सुरुवातीला फास्ट पद्धतीने लागू होतं, आणि अमोनिकल नायट्रोजन जे आहे तर ते आपल्या पिकाला हळूहळू तिथं लागू झालेलं पाहायला मिळतं। म्हणजे दीर्घकाळ हे जे काही नायट्रोनिक आहे याच्यामधलं जे नत्र आहे तर ते आपल्या पिकाला भेटेल। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, याचा वापर कधी करायचा? मित्रांनो, कोणत्याही पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जोमदार वाढ होण्यासाठी तुम्ही नॅनो शक्ती नॅनो DAPचा वापर करू शकता, किंवा मित्रांनो नायट्रॉनिकचा सुद्धा तुम्ही सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होण्यासाठी तिथं वापर हा करू शकता। मित्रांनो, म्हणजे फुलधारणा होण्याच्या अगोदर आता जसं जर विचार केला 30, 40, 50 दिवसापर्यंत तुम्ही कापूस पिकामध्ये या दोन्ही प्रोडक्टचा वापर करू शकता। वापर करण्याची पद्धत किंवा योग्य प्रमाण काय आहे? मित्रांनो, नॅनो शक्ती किंवा नॅनो DAPचा जर विचार केला तर 4 मिली प्रति लिटर पाण्यासाठी, म्हणजे तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर तुम्हाला 80 मिली प्रति 20 लिटर फवारणी पंपासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे। आणि नायट्रोनिकचा जर विचार केला तर 2 ते 3 मिली प्रति लिटर पाण्यासाठी, म्हणजे 20 लिटरचा जर तुमचा फवारणीचा पंप असेल तर जास्तीत जास्त 60 मिली तुम्ही 20 लिटर फवारणी पंपासाठी वापर करू शकता। अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नायट्रॉनिक तुम्ही ड्रीपद्वारे सुद्धा सोडू शकता। जर तुमच्याकडे ड्रीप व्यवस्थापन असेल तर प्रति एकरासाठी 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करा। नायट्रॉनिक तुम्ही 1 लिटर जे आहे तर ते 1 एकरसाठी सोडा। मित्रांनो, आता एक संभ्रम आपला असा आहे की ही जी म्हणजे माउथ पब्लिसिटी झालेली आहे, किंवा एक आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एक माइंडसेट बसवण्याचा प्रयत्न झाला होता अगोदर काही कंपन्यांद्वारे, की जी नॅनो युरियाची एक बॉटल आहे तर ती एक बॅग युरिया एवढी ताकद निर्माण करू शकते का, किंवा एक नॅनो DAPची जी बॉटल आहे तर ती एक बॅग DAP एवढी ताकद निर्माण करू शकते का, किंवा DAPच्या बॅगला किंवा युरियाच्या बॅगला रिप्लेस करू शकते का? तर असा कुठलाही पार्ट नाही मित्रांनो। ते जे फॉर्म्युलेशन आहे, ते जे दाणेदार स्वरूपातली खतं असतात तर त्याची जी क्वालिटी आहे, त्यांची जी शक्ती आहे तर ती अलग आहे। परंतु हे जे नॅनो टेक्नॉलॉजीवरचे जे प्रोडक्ट असतात त्यांची कार्य करण्याची पद्धत, कार्य करण्याची क्षमता ती अलग आहे। आता याचा जर विचार केला तर हे डायरेक्ट फास्टरित्या नॅनो टेक्नॉलॉजीवर उपलब्ध असल्यामुळं आपल्या कोणत्याही पिकाला उपलब्ध होतात आणि सहजरित्या आपल्या पिकामध्ये शोषून घेतले जातात। आणि जे दाणेदार स्वरूपातली खतं असतात तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवेमध्ये ते काही बाष्पीभवन होऊन जातं, काही जमिनीमध्ये अस्थिर स्वरूपात पडतात, आणि काही आपल्याला पिकाला तिथं उपलब्ध झालेले असतात। परंतु ही जी लिक्विड स्वरूपातली नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित जी खतं आहे तर ते सहजरित्या आपल्या पिकाला पुरेपूर प्रमाणात तिथं उपलब्ध होण्यासाठी काम करतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।